भिवंडी स्थित टेमघर पाड़ा में गजेंद्र भाव गुलवी के जनसंपर्क कार्यालय पर भिवंडी लोकसभा खासदार सूरज बाल्या मामा महात्रे के आशीर्वादों से गजेंद्र भाव गुलवी द्वारा महाराष्ट्र शासन महसूल विभाग महाराष्ट्र अभियान अंतर्गत वार्ड नंबर 13 के सभी नागरिकों व विद्यार्थियों के लिए दिनांक 5 जून 2025 को मुफ्त शासकीय दाखिले शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वार्ड नंबर 13 के स्थानिक भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आज बाळमामांच्या ह्या आशीर्वादाने आज मी इथे मोफत शासकीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या अंतर्गत महाराजस्व अभियान अंतर्गत आपण राबवला आणि येथील वार्ड क्रमांक 13 मधील सर्व नागरिकांना मी आवाहन केले होते की आपण हा शिबिर मोफत दराने सादर केला आहे आणि त्याच प्रकारे आज नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मला मिळाला आणि शेकडोच्या संख्येने माझ्याकडे फॉर्म भरून झालेले आहेत। आतापर्यंत मला अभिमान या गोष्टीचा आहे की येथील जे माझ्या वार्डामध्ये आदिवासी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी या आपल्या या जो आपण हे राबवला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा त्या लोकांना झाला आणि त्यांनी घेतला आणि मला शुभ आशीर्वाद सुद्धा दिले की आम्हाला जे तिथे जाऊन अख्खा दिवस लागायचा तो आज आमचा 1 तासाच्या आत आम्हाला इथे दाखले मिळाले। भरभरून शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि मला आशीर्वाद सुद्धा दिला त्या लोकांनी। मी भिवंडीवासियांना हेच आवाहन करेन की प्रत्येक जिथे जिथे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा जे समाजाचं कार्य करणार त्यांना एक आव्हान देईन की प्रत्येकाने असे शिबिर राबवा। कारण तहसीलदार आणि आपले प्रांत ऑफिस इथे जाण्याची कोणाला सोय होते नाही होते, जागेच्या अभावी कोणाला गैरसोय होते। अशा आपल्या वार्डामध्ये किंवा आपल्या एखाद्या गावामध्ये असे जर शिबिर राबवले तर तेथील नागरिकांना वेळही कमी लागतो आणि सुविधाही एकदम सोपी जाते। इथे मी वारंवार सांगत असतो की माझे नेहमी समाजासाठी समाजकार्य चालूच असतात आणि शिबिर हे राबवतच असतो। मी कुठेही असो, जनतेला मदत असो, मदतीचा हात असो किंवा कुठेही असा अडचणीला मी सामोरं जाऊन उभा राहून त्यांना निश्चितच मदत करत असतो मी नेहमीच। येथे जवळजवळ आपण पाहिलेत असाल गर्दी अलोट गर्दी होती आणि जवळजवळ माझ्याकडे आतापर्यंत शेकडोच्या संख्येने फॉर्म भरलेले आहेत। पहिल्यांदा तर मी जे पण 10वी किंवा 12वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत आणि चांगल्या मार्काने या टायमाला रिझल्ट लागला आणि चांगल्या मार्काने सगळे विद्यार्थी पास झाले त्यांना अभिनंदन करतोय। आणि खरं तर हा शिबिर लावण्याचा माझा एकच हेतू होता की जे विद्यार्थ्यांना गैरसोय होते, विद्यार्थ्यांची जी धावपळ होते ती व्हावी नाही म्हणून आज विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी किंवा विद्यार्थ्यांची जी तळमळ पाहता मी हा शिबिर आज इथे राबवला आहे आणि निश्चितच या माझ्या शिबिराचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी मी आशा बाळगतो आणि विद्यार्थ्यांचाही चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद इथे मिळालेला आहे। नंबर पण टाकायचं, नंबर लागेल ना तुमचा, नाव टाकलेलं नंबर